श्री स्वामी समर्थ. अशी कुठली संतान आहे जी आईवडिलांना दुःख देते आणि अशी कुठली संतान आहे जी आईवडिलांना सुख देते? जर तुम्ही या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्यात तर तुम्हाला म्हातारपणात पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. ही कथा आहे एका नालायक मुलाच्या लाचार वडिलांची. ही कथा तुम्हाला विचार करायला नक्कीच लावणार आहे की एखादा मुलगा असं सुद्धा करू शकतो का? मित्रांनो, ही काय नवीन गोष्ट नाही. आजकाल तुम्हाला असे अनेक मुलं पाहायला मिळतील ज्यांनी स्वतःच्या अय्याशीसाठी आईवडिलांना रस्त्यावर सोडून दिले आहे. परदेशात बोलावून घेऊन गेले की आम्ही तुमची तिकडे काळजी घेऊ, परंतु तिकडे त्यांना भीक मागण्यासाठी रस्त्यावर सोडून दिले. ही दुनिया अशा हजार घटनांनी भरलेली आहे जिथे लोकांनी मुलगा आणि वडिलांच्या नात्याला कलंक लावलेला आहे. विचार करून सुद्धा घृणा येते की आई वडील अशा मुलांना जन्मच का देतात. अशीच एक कथा आहे रामभाऊ नावाच्या एका माणसाची, जो आता म्हातारा झाला होता. शरीरावर सुरकुत्या पडल्या होत्या. त्याची पत्नी काही वर्षांपूर्वीच त्याची साथ सोडून निघून गेली होती. म्हाताऱ्या रामभाऊला 4 मुलं होती. चौघांचेही लग्न झालं होतं. म्हातारपणात रामभाऊला फक्त त्याच्या मुलांचा आसरा होता. त्याला 4 मुलं असल्यामुळे काळजी नव्हती. तो विचार करायचा की मला 4 मुलं आहेत, मग मला फिकीर कोणत्या गोष्टीची आहे? चौघांपैकी एक तरी मुलगा माझी काळजी नक्कीच घेईल. आणि याच आशेने रामभाऊ त्याच्या मुलांसोबत राहत होते. परंतु त्यांची मुलं व सुनबाई त्यांच्यासोबत असं वागतील याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. रामभाऊच्या मुलांनी त्यांच्या 4 पाईला एका कोपऱ्यात ठेवले होते. म्हातारे वडील त्या 4 पाईवर बसून घरात येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहत असायचे. घरातील कुठलाही सदस्य त्यांच्यासोबत नीट बोलत नसे. जेव्हा कधी रामभाऊ कोणाला औषध आणायला सांगायचे तेव्हा ते त्यांना उलटसुलट काहीही उत्तर द्यायचे, कारण तो आता म्हातारा झाला होता. म्हातारपणावर लोक का इतका तिरस्कार करतात माहीत नाही. लोक हे विसरतात की काही दिवसांची तर गोष्ट आहे, आपल्यांना सुद्धा त्याच अवस्थेत यायचं आहे. ते हे सुद्धा विसरतात की हा म्हातारा आज म्हातारा आहे, परंतु एक वेळ अशी होती जेव्हा हा सुद्धा तरुण होता. वेळेच्या चक्राने याला आज या अवस्थेत आणले आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमचा सुद्धा नंबर येणार आहे. कुठल्याही म्हाताऱ्याची मस्करी करू नये. वृद्धांची इज्जत करायला शिका. एके दिवशी म्हातारे वडील 4 पाईवर बसले होते. किचनमध्ये जेवण शिजवले जात होते. वडिलांनी आवाज दिला, अरे मोहन, जर जेवण झालं असेल तर मला जेवायला दे, मला खूपच भूक लागली आहे. वडील जेवण मागत आहे हे पाहून मोहन उद्धटपणे म्हणाले, हे म्हाताऱ्या, तुझ्या पोटात खूप जास्त आग लागली आहे का? अजूनपर्यंत आम्ही कोणीच काही खाल्लं नाही. सर्वात आधी आम्ही खाऊन त्यानंतर तुला आम्ही जेवण देऊ. तुला तर नेहमीच भूक लागलेली असते, काम तर करायचं काहीच माहीत नाही, खायला सर्वात आधी पाहिजे. मुलाचं असं उत्तर ऐकून म्हातारे वडील शांत बसले. ते विचार करू लागले की किती अंतर असतं मुलगा आणि वडिलांमध्ये. वडील कधीही त्यांच्या मुलांना सोडून पहिले खात नाहीत. मुलांनी खाल्ल्यानंतरच त्यांची भूक भागून जायची. बाजारातून कोणतीही वस्तू आणली की सर्वात प्रथम मुलांना द्यायचे. आणि जेव्हा पत्नी जेवण वाढून आणायची तेव्हा सर्वात पहिले हेच विचारायचे की मुलं जेवली आहेत की नाही. जेव्हा ती म्हणायची की हा, मुलं जेवली आहेत, तेव्हाच त्याला पूर्ण संतुष्ट वाटायचा आणि त्यानंतर तो जेवायचा. परंतु आज म्हातारपणामुळे वडील परावलंबी झाले आहेत, तेव्हा त्यांची मुलं एक दिवस सुद्धा त्यांच्या आधी त्यांना वडिलांना जेवायला देत नाहीत. मुलं किती बदलून जातात. रामभाऊच्या घरात हीच परिस्थिती चालू होती. जेव्हा सर्व लोक जेवायचे त्यानंतरच रामभाऊला जेवण दिले जायचे. घरामध्ये नातवंड, सुनबाई सर्वजण होते, परंतु कोणीही त्यांच्याशी प्रेमाने बोलायचं नाही. सर्वजण त्यांना सारखे उद्धट आणि उलटसुलट बोलायचे. सर्वजण त्यांच्यापासून लांब लांब राहायचे. कोणीही त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी 2 गोष्टी बोलू इच्छित नव्हते. बोलून हे म्हातारपण सुद्धा किती कठोर गोष्ट आहे. कोणीही त्यांच्या जवळ यायला मागत नाही. सर्वजण लांब लांब पळत असतात. रामभाऊने त्याचा सर्व कारभार त्याच्या मुलांच्या हवाली केला होता. घर आणि जमीन सुद्धा मुलांनी गोड बोलून त्यांच्या नावावर करून घेतले होते. रामभाऊला दिलासा देऊन मुलांनी त्यांची काही दिवस तर खूप चांगल्या प्रकारे सेवा केली. खोटं प्रेम दाखवलं. म्हाताऱ्या वडिलांना वाटलं की त्यांचा परिवार याच प्रकारे त्यांची सेवा करत राहील आणि म्हणूनच त्याने घर आणि जमीन त्यांच्या मुलांच्या नावावर केले. माणूस इथेच मोठी चूक करतो. तो लोकांच्या खोट्या प्रेमाला भुलून स्वतःचे सर्व हात रिकामे करून टाकतो आणि जेव्हा त्याला खरंच गरज असते तेव्हा त्याचे हात रिकामे असतात आणि मग अशा वेळी त्याला लोकांकडे भीक मागावी लागते. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की मनुष्याला त्याच्या सुरक्षेसाठी धनाची रक्षा करत राहायला पाहिजे. धनापेक्षा जास्त पत्नीची आणि पत्नीपेक्षा जास्त स्वतःची रक्षा करत राहायला पाहिजे, कारण म्हातारपणात त्याला एकटं सुद्धा राहायला लागू शकतं. आणि हेच हाल त्या म्हाताऱ्या वडिलांचे रामभाऊचे झाले होते. मुलं आणि सुनबाई मिळून त्यांच्यावर अत्याचार करायचे आणि त्यांना सर्व काही गुपचूप सहन करावे लागायचे.
त्यांना त्याची अवस्था तर समजायची, परंतु ते काहीच करू शकत नव्हते. म्हातारपण दिवसेंदिवस वाढत होते. जेव्हा त्याचे केस आणि नखे जास्त मोठी व्हायची तेव्हा ते त्याच्या मुलांना ते कापण्यासाठी सांगायचे. मुलं हे काम एक दुसऱ्यांवर ढकलायची, परंतु करायचं कोणीच नाही. कसंबसं रामभाऊ त्यांचे नख कापायचा. मुलांची ही अशी वाईट वागणूक पाहून रामभाऊच्या डोळ्यातून पाणी यायचं. तो देवाकडे सतत त्याचा मृत्यू मागत होता. हे ईश्वर, आता इतका अपमान सहन होत नाही. मुलगा आणि सुनबाई अशा प्रकारे अन्न देतात की जसं मी कुठला एखादा गल्लीतला कुत्रा आहे. सर्व काही माझं असून माझं नाही आहे. एके दिवशी एक खूप विचित्र घटना घडली. एक माणूस रामभाऊच्या घरी आला आणि त्याच्या मोठ्या मुलाला अरुणला भेटला आणि म्हणाला, हे भाऊ, माझं नाव विनायक आहे. मी ऐकलं आहे की तुमच्याकडे एक गाय आहे. तुम्ही तुमची गाय विकणार आहात का? मी तुम्हाला गायीचं योग्य मूल्य देणार आहे. अरुण म्हणाला, मी गाय तर विकणार नाही, परंतु माझ्या या म्हाताऱ्या वडिलांना विकणार आहे. तुम्ही त्यांना विकत घेणार आहात का? आम्ही सर्वजण या म्हाताऱ्यापासून त्रासून गेलो आहोत. तुम्ही याला घेऊन जा आणि तुमच्याकडे जे काही काम असेल ते याला सांगा. ही आपत्ती आमच्यावरून टळली तर आम्ही सर्वजण शांतीने जगू शकू. मुलाचं असं बोलणं ऐकून तो माणूस खूपच हैराण होऊन म्हाताऱ्याला रामभाऊकडे पाहू लागला. रामभाऊ शांतपणे त्याच्या चारपाईवर बसला होता आणि त्याच्याकडेच पाहत होता. म्हाताऱ्याला पाहून त्या माणसाने अरुणला विचारले, तुम्ही या म्हाताऱ्याला किती रुपयात विकणार आहात? गाय नाही मिळाली तर काही हरकत नाही, मी यांनाच विकत घेऊन जातो. हे ऐकून रामभाऊचा मोठा मुलगा अरुण हैराण झाला. तो विचार करू लागला, अरे मी तर असाच रागात म्हणालो, परंतु हा तर खरंच ह्या म्हाताऱ्याला विकत घेण्यासाठी तयार झाला. ही तर खूपच चांगली गोष्ट झाली आहे. अरुणने त्याच्या म्हाताऱ्या वडिलांची किंमत मजेत 50,000 रुपये सांगितले. यापूर्वी अरुण काही बोलणार त्याच आधी त्या माणसाने 50,000 रुपये अरुणच्या हातात दिले आणि म्हणाला, श्रीमान, हे पैसे घ्या आणि आजपासून हा म्हातारा माझा झाला आहे. मित्रांनो, 50,000 रुपये पाहून अरुण खूपच खुश झाला. तो विचार करू लागला की या म्हाताऱ्याला कोणी 50,000 रुपयात विकत घेईल असा मी विचारही केला नव्हता. तसंही आमच्या काहीच कामाचा नाही, फक्त परिवारावर एक ओझं आहे. अरुणने त्याच्या तिन्ही भावांना ही गोष्ट सांगितली की त्याने वडिलांना 50,000 रुपयांमध्ये विकले आहे. यावर तुमचं काय मत आहे? तिघे भाऊ म्हणाले, भाऊ, तुम्ही तर हे खूप चांगलं काम केलं आहे. या म्हाताऱ्याची सेवा आणखीन कोण करणार होता? हा म्हातारा पूर्ण दिवस काही ना काही काम सांगत असतो. याची काळजी कोणी घेणार? औषध कोण देणार? आंघोळ कोण करणार? हा मरत सुद्धा नाही. जर याला कोणी विकत घेऊन जातो आहे तर ही आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. मुलाचे हे बोलणं वडील गुपचूप ऐकत होते. विकले गेल्याची बातमी ऐकून त्यांचे हृदय ती तुटलं होतं. त्याला त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. एखादा मुलगा त्याच्या वडिलांसोबत असं सुद्धा वागू शकतो याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याला हे तर माहीत होते की त्याची मुलं त्याच्या मान ठेवत नाही, परंतु त्याला हे माहीत नव्हतं की त्याची मुलं इतक्या खालच्या पातळीला सुद्धा जाऊ शकतात की थोड्याशा पैशांसाठी हे मला विकतील. रामभाऊ आता पूर्णपणे त्यांच्या मुलांसाठी मेले होते. यापूर्वी ही त्यांची मुलं त्या माणसाला म्हणतील की तुम्ही याला घेऊन जा. त्यापूर्वीच रामभाऊने त्याचे कपडे एका पिशवीत भरले आणि त्या माणसासोबत जाऊ लागला. रामभाऊ विनायकला म्हणाला, चल मुला, मला घेऊन चल. रामभाऊच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते. तो विचार करत होता की इथून गेल्यानंतर मी माझ्या प्राणाचा त्याग करेल. त्याला असं वाटत होतं की एकदमच त्या सर्व काही संपलं आहे. धिक्कार आहे अशा मुलांवर जे त्याच्या आईवडिलांना विकण्याचे धाडस करतात. म्हातारे वडील लाचारपणे त्या माणसासोबत जाऊ लागले. तो माणूस रामभाऊला घेऊन त्याच्या घरी पोचला. त्याचं घर खूपच आलिशान होतं. त्याने म्हाताऱ्या रामभाऊला त्याच्या घरात ठेवले आणि म्हणाला, बाबा, तुम्ही त्या घराच्या एका कोपऱ्यात राहत होतात. आजपासून हा पूर्ण घर तुमचं आहे. जिथे तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही राहा, जी तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही फिरा. ज्या माणसाने त्याच्या पत्नीला सांगितलं की हे बाबा तुझ्या वडिलांप्रमाणे आहेत, याच्या खाण्यापिण्याची सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहता कामा नये. मी यांना एका नरकातून बाहेर काढलं आहे. त्या माणसाची पत्नीसुद्धा खूपच चांगल्या विचारांची होती. ती त्या म्हाताऱ्या वडिलांची खूपच सेवा करू लागली. वेळेवर जेवायला द्यायची, वेळेवर त्यांची आंघोळ करायची, त्यांना औषधं द्यायचे. काही दिवसातच रामभाऊ त्यांच्या घरातील ते अत्याचार विसरून गेला. ते त्याच्यावर त्याच्या मुलांनी केले होते. रामभाऊ इकडे येऊन स्वतःला खूपच नशिबान समजत होते. त्यांना आता असं वाटत होतं की त्यांना कोणीतरी सख्खा मुलगा मिळाला आहे. त्या सज्जन माणसाने रामभाऊच्या सेवेमध्ये कुठलीही कमी सोडली नव्हती. रामभाऊचे दात पडले होते, त्यामुळे त्यांना नवीन दात बसवले होते. डोळ्यांनी कमी दिसत असल्यामुळे नवीन चष्मा बनवला होता. धन्य आहे अशी मुलं जी स्वतःच्या वडिलांप्रमाणे दुसऱ्यांच्या वडिलांचीही सेवा करतात. म्हाताऱ्या रामभाऊच्या मनामध्ये
हृदयामध्ये त्या माणसाच्या प्रती करुणा जागृत झाली. त्या माणसाने या जगातील सर्व सुख त्या म्हाताऱ्या रामभाऊच्या झोळीत टाकले होते. तो माणूस बाजारातून जेव्हा कधी घरी यायचा, म्हाताऱ्या रामभाऊसाठी खाण्याची काहीतरी गोष्ट नक्की आणायचा आणि खूपच प्रेमाने स्वतःच्या हाताने त्यांना भरवायचा. आणि जेव्हा कधी बाहेर जायचा तेव्हा त्यांना विचारूनच बाहेर जायचा की तुम्हाला बाजारातून काय पाहिजे. रामभाऊ म्हणायचा, बेटा तुम्हाला या घरात आणून सर्व सुख दिले आहेत, या व्यतिरिक्त या म्हातारपणात मला आणखीन काय हवं आहे. ज्या इज्जतीला मिळण्यासाठी मी तरसत होतो ती इज्जत तू मला मिळवून दिली आहेस. त्यामुळे आता मला काहीच नको. तरीसुद्धा विनायक रामभाऊसाठी काही ना काही आणायचाच. कधी चप्पल, कधी कपडे. बाबा त्याच्या व्यवहाराने खूपच आनंदित असायचे. जेव्हा ते विनायकची सेवा पाहायचे आणि त्याच्या मुलांचा अत्याचार, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. सुट्टीच्या दिवशी विनायक त्यांच्या परिवारासोबत बाबांना सुद्धा बाहेर फिरायला नेत असे. बाबा याआधी नेहमीच मृत्यूला बोलवायचे, परंतु आता त्यांना जगण्याची उमेद जागृत झाली होती. एके दिवशी रामभाऊने विनायकला विचारलं, मुला, जेव्हा माझ्या मुलांनी माझी विकण्याची गोष्ट तुझ्यासमोर ठेवली तेव्हा तू मनाई का केली नाहीस? कोणता विचार करून तू मला खरेदी केलंस आणि अशा प्रकारे तुझ्या घरात ठेवून एका वडिलांप्रमाणे मानसन्मान देत आहेस? तू असं का करत आहेस? आजच्या या युगात असं होताना पाहणं हे एक स्वप्नापेक्षा वेगळं काहीच नाही. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं, बाबा, जेव्हा तुमच्या मुलाने तुम्हाला विकण्याची गोष्ट माझ्याजवळ काढली तेव्हा समजलं की तुमची मुलं तुमच्यासोबत चांगलं वागत नाहीत. जी मुलं वडिलांना विकायला तयार होतात अशी मुलं किती वाईट विचाराची असू शकतात याची कल्पना मी नक्कीच करू शकतो. आणि म्हणूनच मी विचार केला की मी तुम्हाला त्या नरकातून बाहेर काढेल. मला वडिलांचे महत्त्व माहीत आहे. लहानपणीच मी माझ्या वडिलांना गमावून बसलो आहे. त्यांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. वडिलांविना मुलांचं काय जीवन असतं हे मला चांगलं माहीत आहे. वडील हे मुलांचं सुरक्षा कवच असतात. वडील जिवंत असताना ते त्यांच्या मुलांवर कधीच कोणत्या प्रकारचे दुःख येऊ देत नाहीत. वडील असताना मुलांना कोणत्याही प्रकारचं ओझं वाटत नाही. मला हे कदापि पाहवत नव्हतं की एक वडील या कलियुगात मुलांच्या अत्याचारांमध्ये त्रस्त होऊन जावेत आणि सर्व वडिलांच्या त्यांच्या मुलांवरून विश्वास सोडून जावा. मला हे दाखवून द्यायचं होतं की या जगामध्ये अशी सुद्धा मुलं आहेत ज्यांच्यावर वडिलांना अभिमान असतो. मुलगा हा वडिलांचा दुसरा जन्म असतो आणि ज्या मुलाला त्याच्या वडिलांची अजिबात किंमत नसते अशा मुलांचे जीवन व्यर्थ आहेत. असा मुलगा असण्यापेक्षा निपुत्रिक असलेलेच केव्हाही चांगला. आणि म्हणूनच हा विश्वास उडून जावा असं मला वाटत नव्हतं. वडिलांची हीच इच्छा असते की त्यांच्या उतरत्या वयात त्यांच्या मुलाने त्याचा आसरा बनवा आणि मी आधार देऊन तुमची ही इच्छा पूर्ण करणार आहे. त्या मुलाचं बोलणं ऐकून रामभाऊ भावूक झाले आणि माझ्या पोरा असं म्हणत त्याला मिठी मारली. अशा प्रकारे रामभाऊ त्याचं उरलेलं आयुष्य आनंदाने विनायकच्या घरी व्यतीत करू लागले. एका वडिलांची इच्छा पूर्ण झाली आणि त्या नालायक मुलांचं काय होईल हे तर त्यांना म्हातारं झाल्यावरच कळणार आहे. जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत त्याचप्रमाणे वागेल ज्याप्रमाणे ते त्यांच्या वडिलांसोबत वागले आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुलं तुमच्यासोबत वाईट व्यवहार करू नयेत तर लक्षात ठेवा, या 3 गोष्टी तरुणपणापासूनच आचरणात आणायला सुरुवात करा. नंबर 1, तुमच्या मुलाला संस्काराने, धर्माने, आस्थेने जोडून ठेवा. नंबर 2, कितीही संस्कारी संतान असू द्या परंतु त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची चूक करू नका. नंबर 3, आपली आयुष्याची सर्व जमापुंजी जिवंत असताना मुलांचे स्वाधीन कधीच करू नका. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट देखील करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.